जनसंवाद, जिथे समस्यांचे समाधान होते. प्रत्येक शहर झोपतं, पण त्या शहरातील हजारो समस्या कधीच झोपत नाहीत. कोणाच्या मुलाचं शिक्षण अडलेलं असतं, कोणाचा रुग्ण हॉस्पिटलच्या बिलांसमोर हतबल झालेला असतो, कोणाच्या आयुष्यभराची कमाई घरासाठी दिलेली असते आणि तो वर्षानुवर्षे स्वतःच्याच घराची वाट पाहत असतो. सामान्य माणसाच्या या वेदना फाईलमध्ये अडकून राहू नयेत म्हणून एक लोकप्रतिनिधी जनतेमध्ये उतरला. जनतेच्या न्याय हक्कांसाठी माननीय आमदार संजयजी केळकर साहेब. आणि सुरू झाला जनसंवाद. जनसंवाद फक्त समस्या ऐकण्याचा कार्यक्रम नाही, तो आहे आशेचा हात, विश्वासाचा आधार आणि न्याय मिळवून देण्याचा निर्धार. एकदा पालक आपल्या मुलाच्या शाळा प्रवेशासाठी दरवाजे ठोठावत असतो. वाढलेल्या फीमुळे मुलाचं शिक्षण थांबू नये म्हणून आई वडील रात्रभर जागत असतात. अशा वेळी जनसंवादामध्ये एक फोन होतो, एक सूचना दिली जाते आणि एका विद्यार्थ्याचं भविष्य पुन्हा उजळून निघतं. कोणाच्या घरात आजारपण असतं, रुग्ण ICU मध्ये असतो आणि बाहेर उभा असतो असहाय्य परिवार. हॉस्पिटलचं वाढत जाणारं बिल आणि डोळ्यातलं पाणी. पण अशा क्षणीही जनसंवादातून मदतीचा हात पुढे येतो. वैद्यकीय बिल कमी होतं, उपचारांना गती मिळते आणि एका कुटुंबाला पुन्हा जगण्याची उमेद मिळते. उच्च शिक्षण घेऊनही प्लेसमेंटच्या नावाखाली अनेक तरुणांची फसवणूक होते. स्वप्न दाखवली जातात, पैसे घेतले जातात, पण हातात येते फक्त निराशा. अशा तरुणांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहतं जनसंवाद. प्रत्येक माणसाचं सर्वात मोठं स्वप्न असतं स्वतःचं घर. कष्टाने घामाने आयुष्यभराची पुंजी जमा करून लोक विकासकांकडे विश्वासाने पैसे देतात. पण वर्षानुवर्षे इमारत पूर्ण होत नाही, स्वप्न अर्धवट राहतं, EMI सुरू असतो, भाडंही सुरू असतं, अनेक कुटुंबांची झोप उडालेली असते. अशा वेळी जनसंवाद फक्त एक बैठक राहत नाही, तो बनतो न्यायासाठीचा लढा. आणि माननीय आमदार संजयजी केळकर साहेब असंख्य नागरिकांना त्यांच्या हक्कांची घरं मिळवून देत त्यांच्या आयुष्यात पुन्हा आनंदाचा दिवा पेटवतात. आज हा जनसंवाद फक्त ठाणे शहरापुरता मर्यादित राहिलेला नाही. कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, मुंबई उपनगर इतकंच नाही तर ठाणे जिल्ह्याच्या सीमाही ओलांडून कोकण, पश्चिम महाराष्ट्र असंख्य नागरिक एक विश्वास घेऊन इथे येतात, कारण त्यांना माहित असतं इथे त्यांचं ऐकलं जाईल, इथे त्यांना न्याय मिळेल. लोकप्रतिनिधी अनेक असतात, पण लोकांच्या वेदना स्वतःचे मांडणारे, त्यांच्यासाठी लढणारे आणि शेवटच्या माणसापर्यंत न्याय पोहोचवणारे नेतृत्व क्वचितच जन्माला येतं. माननीय आमदार संजयजी केळकर साहेबांचा जनसंवाद फक्त उपक्रम नाही, तो आहे जनतेच्या विश्वासाचा उत्सव, सेवेचा संकल्प आणि सामान्य माणसाच्या हक्कासाठी लढणारा एक जिवंत आवाज. इथे फक्त निवेदने गोळा केली जात नाहीत, तर त्या निवेदनातील समस्या सोडवण्यासाठी यंत्रणा कामाला लागते. आजवर जनसंवादाचे 100हून अधिक कार्यक्रम यशस्वीपणे पार पडले आणि हा प्रवास अजूनही अविरत सुरू आहे. कारण हा कार्यक्रम केवळ औपचारिकता नाही, ते आहे जनतेशी जोडलेलं एक जिवंत नातं. या जनसंवादाला वेळेची मर्यादा नसते. सकाळी 11 वाजता सुरू झालेला संवाद कधी कधी संध्याकाळचे 5 वाजतात, पण दालनाचे दरवाजे बंद होत नाहीत. कारण माननीय आमदार संजयजी केळकर साहेबांसाठी महत्वाचा असतो तो समस्या घेऊन आलेला शेवटचा माणूस. जोपर्यंत शेवटच्या नागरिकाचं म्हणणं ऐकू येत नाही, जोपर्यंत त्याला न्यायाची खात्री मिळत नाही, तोपर्यंत हा जनसंवाद सुरूच राहतो. जनसंवाद, जिथे समस्या फक्त ऐकल्या जात नाहीत तर सोडवल्या जातात. तुझ्या वार भावार कणा मराठीचा तू कैवारी जी, तू अस्मिता कीर्ती तू अभिमान मातीचा, तू शिवबाचा मावळाजी. हे नव्या युगाची पहाट, श्वासात नवनिर्माण लहरून देऊ राजी.